माझ्याकडे एक प्रॉडक्ट आहे. ते एकदम मस्त आहे. दॅट्स वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट. पण ते लोकांना कळलं नाही तर. ते लोकांपर्यंत तसं पोहोचलं नाही तर. मग एखादं प्रॉडक्ट असो, एखादं पुस्तक असो किंवा एखादा ब्रँड असो. तो पोहोचवण्याची जबाबदारी एका टीमकडे द्यावी या. कारण तुमचं प्रॉडक्ट बेस्ट आहे, ते सगळ्या लोकांनाही कळलं पाहिजे. पण असं करण्यासाठी तुम्हाला एका छत्राखाली काही गोष्टी मिळाल्या तर. अर्थात नाशिकमध्ये हे काही नाव नवीन नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गुरु पब्लिसिटी. याला चक्क नाशिकमध्ये आता 25 वर्ष झाले. गुरु पब्लिसिटीचे संचालक रवी पवार आज आपल्याकडे आलेत. या सगळ्यांविषयी गप्पा मारायला पॉडकास्टच्या निमित्तानं. नमस्कार रवी सर. नमस्ते. तुमचं स्वागत आहे. सर पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही डी-एड झालं. हो. म्हणजे शिक्षण आणि शिक्षक हा पेशा असताना या व्यवसायाकडे कसे वळला? मी कॉमर्समध्ये होतो आणि माझा नंबर डी-एडला लागला. परंतु माझ्यात एक व्यवसाय करायचा ही माझी मनापासून इच्छा होती आणि माझा दृढ निश्चय होता, की मी नोकरी नाही करणार. पण घरच्यांच्या आग्रहास्तव, बाकीच्यांच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव मी डी-एडला गेलो आणि मी पहिल्यांदा गावाकडनं नाशिकला पहिल्यांदा आलो डी-एडसाठी. कुठल्या गावाला? देवळात नाही. हां. तर इथं आल्यानंतर डी-एडला बघितलं, एक एक महिना केला आणि 1 महिन्यातच मला विचार झाला, की नाही आपण आत्तापासूनच चालू करायला हवं. तर मग मी शोधत राहिलो, की आपण काय करायला हवं. तर आपण थोडंसं व्यवसाय तर करायचा, परंतु त्याच्यात क्रिएटिव्हिटी पण असली पाहिजे. कुठलाही व्यवसाय करताना क्रिएटिव्हिटी असेल, तर त्याला नाविन्य येत राहतं. त्याच्यात मजा कुठल्याही कामाला मजा आली पाहिजे. तर मग जाहिरात हे क्षेत्र असं होतं, की त्याच्यात रोज नवीन-नवीन काहीतरी येत असतं. नवीन-नवीन गोष्टी बघायला मिळत असतात. तर मी जाहिरात क्षेत्र निवडलं आणि मी जाहिरात क्षेत्रात एजन्सी चालू केली. साधारणतः 2000 साली मी एजन्सी चालू केली. त्यात बॅग म्हणजे आमचं ऑफिस होतं. छोटी बॅग असायची, ते म्हणजे आमचं ऑफिस आणि तिथून जसं व्यवसाय सुरू केला, तर हळू आपण त्यात क्रिएटिव्हिटी देत गेलो. त्यात आम्ही न्यूजपेपरपासून आम्ही त्या जाहिरात एजन्सीला सुरुवात केली. तर असं एक सुरुवात आमची इथून सुरू झाली. पण आज 25 वर्ष झाली. येस, 25 वर्ष झाली. त्याच्यात आम्ही बरेचसे ॲड करत गेलो, की एक न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंगमधनं रेडिओ ॲड चालू केल्या. रेडिओ ॲडमधनं होर्डिंग्ज चालू केले. होर्डिंग्जमधून असं पुढे जसं चेंज होत गेले. जसं मार्केटिंगचा कल वेगवेगळा व्हायला लागला, तसं आपण मार्केटिंगचे सगळे पायंडे चेंज करत गेलो आणि मग त्याच्यात थोडंफार यश पुढं यायला लागलं समोर. होणार नाही सगळं खूप 25 वर्ष आता एजन्सी चालवणे सोपी गोष्ट नाही. येस. पण हे चालवताना तुम्ही एका फेडरेशनचे माजी अध्यक्ष होता. एका फेडरेशनचे आत्ताचे अध्यक्ष आणि तो काय फेडरेशनचा? नाशिक ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन म्हणजे नावा. नावा ही नाशिकची असोसिएशन आहे, की ज्यात आम्ही समव्यावसायिक सगळे एकत्र असतो आणि आमच्या एकत्र असल्याने आम्ही एकमेकांचे क्लायंट्स असो, काही असो, तर आम्ही एकमेकांना कोऑर्डिनेट करतो, की तुझा क्लायंट आहे बाबा, तू कर. असं आम्ही एकमेकांच्या क्लायंट्सकडे कसं असतं व्यवसायामध्ये समव्यावसायिक असल्यामुळे बऱ्याचशा स्पर्धा असतात, की नाही हे क्लायंट मी करतो, हे क्लायंट मी करतो. तर ते न करता आम्ही एकमेकांच्या क्लायंटला सपोर्टेड म्हणून आमची संस्था काम करते. जर काही चुकत असेल तर आम्ही त्या संस्थेमार्फत काही कोणाचे काही क्लासेस असतील न्यूजपेपर बद्दल काही वादविवाद असतील तर ते आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो नावाच्या अंडर. तर सेम तसंच या जशी नाशिकची नावं आहे, तशी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, ठाणे, मुंबई अशा सगळ्या जिल्ह्यावाईज ज्या संस्था आहेत, त्या संस्थांची शिखर संस्था आमची फेडरेशन ऑफ मार्केटिंग इंटरमोनस फेम म्हणून आहे. तर तिच्या आत्ताच मी 1-2 महिन्यापूर्वी सगळ्यांनी माझं काम बघितलं, की मी नावामध्ये जे काही काम केलं होतं, तर ते काम केल्याचं फळ म्हणून मला त्यांनी सांगितलं, की तुम्हाला फेममध्ये पण अध्यक्षपद स्वीकारावं लागेल म्हणून. आता तुम्ही फेमचे अध्यक्ष. आता सध्या फेमचा अध्यक्ष आहे. सर पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, की एखादा ब्रँड जेव्हा तुमच्याकडे येतो, का मला माझ्या ब्रँडिंग करायचंय. बरं. सेल्स त्याचे वाढण्यासाठी प्रयत्न करायचे. मग आपण त्यांना काय-काय गाईडन्स देतो, त्यांना काय मार्ग दाखवतो, काय करतो? कसं असतं आता समोरचा क्लायंट्स कुठला बेस आहे, तो पहिला बघितला जातो. त्या क्लायंटची त्या मार्केटिंगवरती किती बजेट्स आहे, ते बघितलं जातं.
जर त्याचं बजेट चांगलं असेल, तर आपण त्याला विविध पर्याय देतो. जसं की आम्ही एक मध्ये कॅम्पेन पण चालवलं होतं. खूप कॅम्पेन केले. बिल्डर्सचे भरपूर कॅम्पेन असतील. त्याच्यात आम्ही त्यांना सांगतो, की तुमचं जर बजेट दिलं, तर आम्हाला त्या मीडिया प्लॅन करता येईल. त्या मीडिया प्लॅनमध्ये आम्हाला रेडिओ टाकता येईल, आम्हाला न्यूजपेपर टाकता येईल, होर्डिंग्स टाकता येईल, टीव्ही घेता येईल, एस-एम-एस घेता येतील, WhatsAppद्वारे पाठवता येतील, व्हॉईस कॉल करता येतील. तर असे विविध प्रकार आहेत आणि त्यात आता नवीन जो आता ट्रेंड आहे आपला, तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग. तर डिजिटल मार्केटिंगची माझी सेपरेट टीम आहे. त्या डिजिटल मार्केटिंगद्वारे ज्यांना जे हवं, त्यांना ते दाखवणं हे आमचं डिजिटल मार्केटिंगद्वारे केलं जातं. तर मग त्याचं प्रॉडक्ट काय आहे, त्याचं बजेट किती आहे, त्याला किती स्पेंड किती दिवसासाठी करायचं आहे, यानुसार आम्ही तो मीडिया प्लॅन समोरच्या क्लायंटला देत असतो आणि त्याच्यानुसार त्यांना रिस्पॉन्स येतो. ओके. पण सर आता हे काळ बदलत चाललाय. डिजिटल मार्केटिंगच्या पुढे आता एआय आलंय. की एआय टेक्नॉलॉजी ॲडव्हर्टायझिंगला किंवा ब्रँडिंगला किती मदत करते? म्हणजे किती पोषक आहे आणि किती मानक? बघायला गेलं तर कुठल्याही जी नवीन टेक्नॉलॉजी येते ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. काय होतं आपण कुठली टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट न करता जर आपण पुढे जात राहिलो तर आपण तिथेच राहणार. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर ती टेक्नॉलॉजी 100% ॲक्सेप्ट करा. तिचे 100% परिणाम चांगले असो, वाईट असो, परंतु आपल्याला जर आपल्या समजा एक छोटंसं उदाहरण घ्यायचं म्हणजे आपल्याला काही कंटेंट हवं असेल, तर आपण एक कंटेंट रायटर शोधणार किंवा त्याला सांगणार, की "बाबा तू हे आम्हाला कंटेंट असं-असं क्लायंट आहे, त्याची अशी-अशी रिक्वायरमेंट आहे." तेच जर आपण एआयवरनं घेतलं, तर आपल्याला 2 सेकंदात मिळतं. आपला वेळ वाचतो. आपला वेळ वाचला तर आपल्याला पुढच्या गोष्टी अजून सोप्या होतात आणि त्याच्याने पैसाही वाचतो. मेन म्हणजे क्लायंटला जर कमी बजेटमध्ये हवं असेल, हां, उत्तम पर्याय आपण देऊ देऊ शकतो त्यांना. सर 25 वर्षाच्या या पब्लिसिटी फर्मकडे किंवा एजन्सीकडे तुम्ही कसं पाहता? आता अर्थात आम्ही का बॅगेपासून बॅगे बॅगेपासून तर आता अर्थात आम्ही एक ऑफिस सेटअप पूर्ण उभा केला आहे, की ज्यात आमची डिझायनिंग टीम आहे, डिजिटल टीम आहे, मार्केटिंग टीम आहे. तर हे सगळे एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन चालू असतं आणि त्याच्यातनंच हे टीम आहे तर आम्ही आहेत. आता किती जणांची टीम आहे आता साधारणतः एक 8 ते 9 लोकांची आमची टीम आहे. टीम मध्ये? येस. सर तुम्ही एखादा असा ब्रँड जो उभा करताना तुम्हाला खूप छान वाटलं आणि त्यांचा फीडबॅक किंवा ते आयुष्यभर तुमच्या लक्षात राहिलं असं कुठल्या ब्रँडची काही सक्सेस स्टोरी आम्हाला सांगा अशा अनेक आहेत. प्लीज त्यात माझ्या स्वतःच्याच ब्रँडची मी तुम्हाला सांगतो. जे आम्ही स्मार्ट हाऊस इंटिरियर एक्स्पो घेतला. जो स्मार्ट हाऊस इंटिरियर एक्स्पो ही कन्सेप्ट मुळातच नाशिकमध्ये नवीन होती. तर आम्ही ठरवलं की आपण एकतर बरेचसे एक्स्पो होतात, बिल्डर्स एक्स्पो खूप होतात. तर आपल्याला त्या एक्स्पोमध्ये न जाता तर नवीन काय देता येईल नाशिककरांसाठी? तर आपण जे नाशिकमध्ये खूप फ्लॅट्स तयार होत आहेत, तर यांना फार्म हाऊस तयार होत आहेत, तर यांना इंटिरियरला जे काही लागेल, त्यासाठी जो काही एक्स्पो असतो, इंटिरियर एक्स्पो, तो आम्ही स्मार्ट हाऊस इंटिरियर एक्स्पो म्हणून आम्ही अ, द्यायचा म्हणून ठरवलं. तर त्याचं सुरुवात कशी होईल, काय होईल याचा विचार न करता फायदा किती होईल, तोटा किती होईल याचा विचार न करता आम्ही जे क्लायंट्स होते त्यांना आम्ही कसं आम्हाला त्यांना स्टॉल कसा विकायचा, तर आमच्याकडे पार्श्वभूमी काहीच नव्हती. तर त्यांना फक्त एकच पार्श्वभूमी होती, की आम्ही 20-25 वर्षापासून जाहिरात क्षेत्रात काम करतोय. तर आम्ही तुम्हाला रिस्पॉन्स 100% देणार. या गॅरंटीवरती आम्ही तो एक्स्पो भरवला आणि त्याच्यात आमचे जेवढे 50 स्टॉल्स होते ते पूर्णपणे फुल झाले, पहिल्या वर्षी. त्यानंतर जी आम्ही मार्केटिंग केली, ज्या लेव्हलला मार्केटिंग केली आणि तो पूर्ण नॉर्थ महाराष्ट्रासाठी एकमेव बिगेस्ट एक्स्पो ठरला आणि ज्याच्यात फुटफॉल साधारणतः 15,000 आला पहिल्या वर्षी. बापरे. आणि तोच आम्ही त्याची सक्सेस स्टोरी बघून ज्यावेळेस आम्ही दुसरा एक्स्पो घ्यायचा ठरवला, तर आमचे 100 जे स्टॉल 50 होते, तर ते आम्हाला 100 करावे लागले. नाही दुप्पट. दुप्पट आणि आम्हाला जागा चेंज करावी लागली. मोठी जागा घ्यावी लागली. इव्हन आम्हाला पार्किंग नव्हती. पार्किंग आम्हाला एक्सटेंड करावं लागली. शेजारची दुसऱ्याची पार्किंग घ्यावी लागली. त्यावेळेस आमचा फुटफॉल 30,000 ते 35,000 होता.
डबल झालं. येस, डबल झालं. तर आमचं एकच उद्देश होता, की क्लायंटला रिस्पॉन्स कसा मिळेल? त्या दृष्टीने मार्केटिंग कशी करता येईल? तर आम्ही त्याच्यावर आमचा पूर्ण टीमचा फोकस त्याच्यावरती होता आणि सक्सेस झाला. आणि सगळे जेवढे काही क्लायंट्स होते ते त्यांच्या जेव्हा स्टोरी सांगत होते, त्यावेळेस ते म्हणत होते, की आम्हाला वर्षभर पुरतील इतक्या लीड्स आहेत आणि ते आत्ताही सांगतायत, की आमच्या लीड्स अजूनही संपलेल्या नाही. समय एक्सपोला 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. पुढचं नाही आहे का वाढतो? पुढचा आमचा जानेवारी 16, 17, 18ला आम्ही अनाउन्समेंट करतो आहोत. फायनल झालेली डेट. तर लवकरच त्याची अनाउन्समेंट 2026. तर जानेवारीला आमचा तो एक्सपो राहील आणि तुम्हालाही आग्रह आहे, की तुम्ही या. तेच बघायला आवडेल मला. पण मग सर त्या एक्सपोमध्ये काय-काय असतं एक्झॅक्ट? त्या एक्सपोमध्ये इंटेरियर रिलेटेड काही वॉल्सचे क्रिएटिव्ह वॉल्स असतात. जे की आपण एंट्री केल्यानंतर आपले घरात कशी वॉल असायला हवी, घरात टाईल कशी असायला हवी, घरात आपल्याला किचन कसं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही इंटेरियर रिलेटेड असतील, म्हणजे घरात जे काही आहे, ते सोफे असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या एकाच ठिकाणी, एकाच छताखाली जे आपल्याला मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी बघायला मिळतात तेच तसे एक्सपो. त्या लेव्हलचा एक्सपो आम्ही नॉर्थ महाराष्ट्रासाठी नाशिकमध्ये केला आहे. सगळं बघायला मिळतं. घरा रिलेटेड सगळं बघायला मिळतं आपल्याला. सर आता ही 25 वर्ष तुम्ही आधीचा हा प्रवास पाहिलाय. हं. तुम्ही आता बदलणारे डिजिटल एरिया आणि डिजिटल एज बघितलंय. आता पुढे पब्लिसिटीचा काय प्लॅन? जे नवीन येईल ते ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यानुसार पुढे चला. कारण आपल्याला नवीन येणाऱ्यांना घेऊन चालावंच लागणार आहे. कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. टेक्नॉलॉजी असेल, कुठला मीडिया असेल. जसं पूर्वी आपला मीडिया लिमिटेड होता, की आपण ₹100 आपलं बजेट असेल, तर आपला एक न्यूजपेपर 50%, टीव्ही 50% संपला आपला मीडिया. पण आता तसं नाही. आपल्याला प्रत्येक मीडियासाठी वेगळं बजेट द्यावं लागतं. त्यानंतरच आपला तो रिस्पॉन्स क्रिएट होतो आणि त्याच्यानंतरच सेल्स होतो आणि त्याच्यानंतरच आपलं सेल्स 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 करण्यापूर्वी पहिला तर आपल्याला ब्रँड जो आपला होतो, ब्रँड जेव्हा क्रिएट होतो, तेव्हा आपला सेल्स ऑटोमॅटिकली वाढायला लागतो. तर आपल्याला पहिले मेन तर आपला ब्रँड क्रिएट झाला पाहिजे आणि ब्रँड क्रिएट करायला जाहिरात एजन्सीज करू शकते. बरोबर. हो. पण मग जेव्हा तुम्हाला हे लोकांना कन्व्हिन्स करायला लागतं, तेव्हा आता ते जितकं कठीण राहिलंय का आता लोक ऍक्सेप्ट करतात? नाही तेवढं कठीण आहे. आहे. हां, लोकांना कसं वाटतं, की आपण जाहिराती म्हणजे खर्च करतोय. ॲक्चुअली तो खर्च नाही, ते तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. आणि तुम्ही इन्व्हेस्ट करतायत, की तुमचा ब्रँड क्रिएट करताय म्हणजे तुम्ही त्याच्यावरती इन्व्हेस्ट करताय. आणि तुमचा एकदा ब्रँड क्रिएट झाला तर ऑटोमॅटिकली सेल होतो. तर त्याचे रिटर्न्स यायला जेव्हा चालू होतं, तेव्हा कळतं, की आपली ती इन्व्हेस्टमेंट नक्कीच आपल्याला कामात आली. तर जाहिरात एजन्सी म्हणून आपलं हेच काम आहे, की आपल्याला समोरच्या क्लायंटचा आपल्याला ब्रँड क्रिएट करायचं आहे. हं. पण हे ब्रँड क्रिएट करताना किंवा ब्रँडचा अभ्यास तुमची टीम कसा करते? की त्यांना काय आता जसं उदाहरणार्थ या ब्रँडला कुठल्या मीडियावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, या ब्रँडनी असं तुमचं कसं डिव्हिजन असतं? त्यासाठी त्या क्लायंटची रिक्वायरमेंट घ्यावी लागेल आम्हाला, की ते क्लायंट्सला काय कुठपर्यंत जायचं. त्याच्या ब्रँड आपल्याला सीमित नाशिकपुरता ठेवायचा आहे, की महाराष्ट्राकडे न्यायचं आहे, की देशात न्यायचं आहे, की इंटरनॅशनल न्यायचं आहे. तर त्याच्यानुसार समजा आपल्याला इंटरनॅशनल न्यायचं असेल, तर आपण टीव्ही मीडिया एवढा खर्च करू शकतो का? नाही करू शकत. तर त्याच्याला डिजिटलद्वारे जावं लागेल. किंवा जर आपल्याला फक्त नाशिकपुरतंच करायचं आहे, तर नाशिकमध्ये जे काही लोकल चालतात, लोकली जाहिरात करता येईल किंवा त्याचं डिव्हिजन आपण एक रेडिओ घ्यायचा, न्यूजपेपर घ्यायचा किंवा माध्यमं खूप असतील. मोबाईल व्हॅन असेल, मोबाईल व्हॅनद्वारे आपण मार्केटिंग करू शकतो. तर असे विविध प्रकार आहेत, की ज्याच्यातनं आपल्याला ठरवावं लागेल, की त्याचं एक्झॅक्ट बजेट तो देऊ शकतो का? क्लायंट त्या बजेटला ॲक्सेप्ट होऊ शकतो का? आम्ही त्यांना समजा आम्ही एक प्रॉडक्ट असेल त्याला जर बजेट दिलं, की बाबा हे तुम्हाला ₹50,00,000 तुम्हाला ह्या मार्केटिंगला लागतील. परंतु त्यांनी सांगितलं, की नाही आमचं एवढं बजेट नाहीये. तर मग आम्हाला ते रिवाईज करावं लागेल. आम्हाला ते त्यांचं बजेट किती आहे त्यानुसार आम्हाला तो प्लॅन द्यावा लागेल.
परंतु आम्ही सांगतो त्याप्रमाणे गेलं तर 100% त्याचा ब्रँड क्रिएट होईल आणि त्याच्यातनं त्याचा सेल्स 100% होईल, ही आम्ही गॅरंटी पण घेऊ. जी गॅरंटी तुमच्या येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला सक्सेस स्टोरी त्याची निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू देत आणि मला असं वाटतं त्यात तुम्हाला यश देखील येईल असं आमच्या सीन करणार आणि माझ्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभ. थँक यू.